अल्जेब्रामधलं दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं स्किल म्हणजे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करणं. इक्वेशन म्हणजे 2-3 टर्म्स इक्वेट केलेले असतात आणि त्याच्यामध्ये काही व्हेरिएबल्स असतात, काही अननोन्स असतात. सो लिनियर इक्वेशन म्हणजे काय की त्याच्यामध्ये एक असा अननोन आहे ज्याची पॉवर 1 आहे आणि ह्याचं जेव्हा तुम्ही आन्सर फाइंड आउट करता की t इज इक्वल टू 1 or 2 or -6 वॉट एव्हर द आन्सर इज, त्यावेळी तुम्ही त्या इक्वेशनला सॉल्व्ह केला असा अर्थ होतो आणि ह्या इक्वेशनचं फक्त एकच आन्सर पॉसिबल असतं. सो लेट्स सी हाऊ टू सॉल्व्ह दीज इक्वेशन्स. सो द बेस्ट मेथड टू सॉल्व्ह द इक्वेशन्स इज आयसोलेट द टर्म्स. तुम्हाला ज्या व्हेरिएबलला, ज्या टार्गेटला सॉल्व्ह करायचं आहे त्याला जेवढं मोकळं करता येईल तेवढं करायचं. म्हणजे तो जर लेफ्ट हँड साईडला असेल तर तिथं फक्त टी राहील ही फक्त काळजी घ्यायची आणि त्यासाठी जे डिसिजन्स घेता येईल ते घ्यायचे. फॉर एक्झाम्पल 2t - 9 इज इक्वल टू 5. ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त टी कसा ठेवता येईल लेफ्ट हँड साईडला ह्याचा विचार करायचा. सो इथं मी काही हेल्पिंग डिसिजन्स दिलेत, त्यांचा विचार करून तुम्ही ठरवू शकता की इथं टी फक्त कसा राहू शकतो. सो डिवाइड विथ 2 ऑन बोथ दी साईड्स. जर दोन्हीकडे मी 2 डिवाइड केलं, सो इफ आय डिवाइड विथ 2 ऑन बोथ दी साईड्स, तुम्ही पाहू शकता हे एक्सप्रेशन थोडंसं किचकट बनतं आहे कारण 2 ला 2 तुम्ही कॅन्सल नाही करू शकत डायरेक्टली. सो जर दोन्हीकडे मी 9 ॲड केलं तर, सो 9 ॲड केल्यानंतर हे -9 + 9 कॅन्सल होऊ शकतात आणि फक्त 2t ही एकच टर्म डावीकडे शिल्लक राहील. सो द बेस्ट डिसिजन इज टू ॲड 9 ऑन बोथ दी साईड्स आणि 9 ॲड केल्यानंतर -9 + 9 इट विल बिकम 0 आणि उजवीकडे सुद्धा 9 तुम्हाला ॲड करावे लागेल. सो 5 + 9 इट विल बी 14. सो द आन्सर इज 2t इज इक्वल टू 14. अजून ही टी मोकळा झालेला नाही आहे. सो व्हॉट वी कॅन डू, वी कॅन डिवाइड विथ 2 ऑन बोथ दी साईड्स ऑर सबट्रॅक्ट विथ 2 ऑन बोथ दी साईड्स. जर मी दोन्हीकडे 2 डिवाइड केलं तर 2 ला 2 कॅन्सल होऊ शकतं. सो द डिसिजन वी कॅन मेक इज डिवाइड विथ 2 ऑन बोथ दी साईड्स. सो 2 ला 2 कॅन्सल झाल्यानंतर डावीकडे फक्त टी शिल्लक राहील आणि उजवीकडे 14/2. सो द आन्सर विल बी 7. So this is how you solve linear equations. We will take one more example to understand it better. So इथं तुम्हाला एक अजून इक्वेशन दिलेली आहे 8 × 3t + 2 इज इक्वल टू 40. सर तुम्ही जर पाहिलं तर डावीकडे एक टर्म आहे, उजवीकडे एक टर्म आहे. सो तुम्ही ह्याला सिम्प्लिफाय कसं करू शकता किंवा डावीकडे फक्त टी शिल्लक राहील हे कसं करू शकता. सो हिअर आर 2 डिसिजन्स. दोन्हीपैकी कुठला करेक्ट आहे किंवा दोन्ही करेक्ट आहेत किंवा दोन्ही रॉंग आहेत ह्याचा विचार करा. यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड थिंक अबाउट इट. सो दोन्हीकडे जर 8 डिवाइड केलं, सो 8 ला 8 कॅन्सल होऊन उजवीकडे 40/8 दॅट विल बी 5 असंही सिम्पल होऊ शकतं. किंवा ब्रॅकेटला एक्सपांड केलं 8 × 3t 8 × 2 तरीही सिम्पल होऊ शकतं. सो आय विल चूज द ब्रॅकेट एक्सपान्शन मेथड. सो ब्रॅकेटने जर एक्सपांड केलं 8 × 3t दॅट विल बी 24t 8 × 2 दॅट विल बी 16. सो 24t + 16 इज इक्वल टू 40. सो तुम्ही आता काय डिसिजन घेऊ शकता जेणेकरून टी हा आयसोलेट होईल, तो मोकळा होईल. सो डिवाइड विथ 24 ऑन बोथ दी साईड्स किंवा सबट्रॅक्ट विथ 16 ऑन बोथ दी साईड्स. सो थिंक अबाउट दिस. सो ऑब्वियसली दोन्हीकडे 16 सबट्रॅक्ट करणं सोपं राहील. सो 16 - 16 इट विल बी अगेन 0 आणि डावीकडे फक्त 24t राहील आणि उजवीकडे 40 - 16 दॅट विल बी 24. नाव टी अजूनही मोकळा झालेला नाही आहे. सो व्हॉट वी कॅन डू फर्दर. सो दोन्हीकडे 24ने सबट्रॅक्ट केलं किंवा दोन्हीकडे 24ने डिवाइड केलं. विच मेथड वुड बी बेस्ट. सो ऑब्वियसली दोन्हीकडे आपण 24ने जर डिवाइड केलं, सो 24 ला 24 कॅन्सल होऊ शकतं अँड द आन्सर टू दिस क्वेश्चन विल बी 1. सो दिस इज हाऊ यू आयसोलेट अँड सिम्प्लिफाय द टार्गेट व्हेरिएबल आणि हे करणं ह्यालाच आपण सॉल्विंग द लिनियर इक्वेशन असं म्हणतो. लेट्स सॉल्व वन मोर क्वेश्चन टू अंडरस्टँड हाऊ टू सॉल्व लिनियर इक्वेशन्स. सो द फर्स्ट स्टेप इज ऑब्वियसली एक्सपांड द ब्रॅकेट्स. So after expanding, what will become 2 × 2x that is 4x 2 × 2 that is 4 is equal to 2x - 10. Now तुम्हाला x ह्या गोष्टीची व्हॅल्यू काढायची आहे. सो थिंक अबाउट दिस. व्हॉट विल हॅपन. आवर नेक्स्ट जॉब इज टू आयसोलेट x. सो एकाच बाजूला x राहील ह्यासाठी काय काय करता येईल. थिंक अबाउट दिस. सो दोन्हीकडे जर मी 4ने सबट्रॅक्ट केलं, सो लेफ्ट हँड साईडला 4x + 4मधून -4 गेल्यामुळं इथं 0 राहील आणि 2x - 10 - 4 असं होईल. नेक्स्ट दोन्हीकडे जर मी 2xने सबट्रॅक्ट केलं, सो 4x - 2x विल बी इक्वल टू उजवीकडे 2xमधून 2x निघून गेल्यामुळे इथं 0 होईल अँड दिस विल बिकम -10 - 4. नेक्स्ट
4x minus 2x that is 2x is equal to minus 10 minus 4 यांचे ॲडिशन होईल and this will be minus 14 आणि 2 ला कितीने मल्टिप्लाय केले की minus 14 येईल. सो ऑब्वियसली द आन्सर इज minus 7. और जर तुम्हाला हे सोडवायचं असेल सो यू कॅन डिवाइड विथ 2 ऑन बोथ दी साइड्स. सो 2x अपॉन 2 इज इक्वल टू minus 14 अपॉन 2. सो 2 कॅन्सल होईल, डावीकडे x राहील फक्त, इज इक्वल टू minus 14 अपॉन 2. ऑब्वियसली द आन्सर इज minus 7. वी विल टेक वन मोर एक्झाम्पल. नाव ह्या क्वेश्चनमध्ये ब्रॅकेट्स नाही आहेत, सो तुम्ही ब्रॅकेट एक्सपांड करायची काही गरज नाही आहे. सो इथं जर पाहिलं तर आपल्याला एक्सला आयसोलेट करायचं आहे. सो हाऊ यू कॅन आयसोलेट दिस एक्स. तुम्ही जर पाहिलं तर मला इकडं फक्त 5x ठेवायचं असेल तर मला 2 ॲड करायला पाहिजे. सो जर मी इथं 2 ॲड केलं तर उजवीकडेही मला 2 ॲड करावं लागेल. सो -2 + 2 इट विल बिकम 0 आणि इकडं फक्त 5x लेफ्ट हँड साईडला राहील आणि उजवीकडे 3x + 6 + 2. नेक्स्ट मला x एका साईडला हवेत, त्यामुळे मी दोन्हीकडं 3x ने सबट्रॅक्ट करतो. सो -3x आणि इकडं सुद्धा -3x. सो ही टर्म निघून जाईल. सो 5x - 3x दॅट इज 2x इज इक्वल टू 6 + 2 दॅट इज 8 आणि 2 ने 4 ला मल्टिप्लाय केलं की 8 येतं. सो आन्सर टू दिस क्वेश्चन x इज इक्वल टू 4. और फर्दर सॉल्विंग तुम्ही दोन्हीकडे जर 2 ने डिवाइड केलं, इफ यू डिवाइड विथ 2 ऑन बोथ दी साइड्स, सो 2 कॅन्सल होईल. सो x इज इक्वल टू 8/2 दॅट इज 4. We will take one more example. 6/7 of x is equal to 21. Now x is the variable here. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. So how you can isolate this x? Think about this. Isolate x. This is our target. So दोन्हीकडे जर मी 7 ने मल्टिप्लाय केलं, so what will become? 6/7 into x is equal to 21. If I multiply with 7 on both the sides, so what will happen? This 7 will get cancelled out and left hand side ला 6x is equal to 21 into 7 असं राहील. आता मला x ला अजून आयसोलेट करायचं असेल तर दोन्हीकडे मी 6 ने डिवाइड करू शकतो. I can divide with 6 on both the sides. It will not change the equation or the answer. So 6 ला 6 cancel होईल डिवाइड केल्यानंतर and x will be equal to 21 into 7 divided by 6. ह्याला आपण फ्रॅक्शन मध्ये सुद्धा लिहू शकतो. अँड ऑल सॉल्विंग तुम्ही जर याला रिड्यूस फॉर्म दिला लाईक 3 2 जा 6, 3 7 जा 21, सो 49 डिवाइड बाय 2. 49चं हाफ हे 24.5 असेल. सो द आन्सर टू दिस क्वेश्चन इज 24.5. वी विल टेक वन मोर एक्झाम्पल. 2x + 1/3 + 2 इज इक्वल टू 1. सो याच्यामध्ये तुम्हाला टर्म्स जर पाहिल्या तर ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. सो आपण इथं काय करू शकतो जेणेकरून ह्या एक्सला वी कॅन आयसोलेट. थिंक अबाउट दिस. पॉज दिस व्हिडिओ अँड थिंक अबाउट दिस हाऊ यू कॅन आयसोलेट दिस एक्स. त्याला मोकळं कसं करू शकता. सो लेट स्टार्ट. मी जर दोन्हीकडे लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड दोन्हीकडे जर मी 2 ने सबट्रॅक्ट केलं, इफ आय सबट्रॅक्ट विथ 2, सो दिस 2 - 2 इट विल बी 0 आणि नेक्स्ट स्टेप अशी बनेल 2x + 1 divided by 3 is equal to 1 - 2 that is -1. आता ह्याच्यामध्ये फक्त 2च टर्म राहिल्या. लेफ्ट हँड साईडला अजून ही फ्रॅक्शनमध्ये x अडकलाय. सो जर मी दोन्हीकडे 3 ने जर मल्टिप्लाय केलं, इफ आय मल्टिप्लाय विथ 3 ऑन बोथ दी साइड्स, सो दिस 3 अँड दिस 3 विल बी कॅन्सल्ड आउट आणि नेक्स्ट स्टेप विल बी 2x + 1 इज इक्वल टू -1 into 3 that is -3. नाव सॉल्विंग फर्दर. दोन्हीकडे मी 1 ने जर सबट्रॅक्ट केलं, सो हा 1 निघून जाईल आणि अजून आपण एक्सला मोकळं करण्याकडे जाईल. सो नेक्स्ट स्टेप विल बी 2x इज इक्वल टू -3 - 1 दॅट इज -4. नाव थिंक अबाउट इट. नाव यू कॅन सॉल्व इट. 2 ला कितीने मल्टिप्लाय केले की -4 येईल. सो आन्सर इज ऑब्वियसली -2. इफ यू आर नॉट कन्व्हिन्स्ड विथ दिस, तुम्ही दोन्हीकडे 2 ने डिवाइड करू शकता. यू कॅन डिवाइड विथ 2 ऑन बोथ दी साइड्स and this 2 will get cancelled out. -4 divided by 2 that is -2. So this is the answer. So this is how we solve linear equations.